नमस्कार, मी नम्रता वागळे. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. एकनाथ खडसे हे नाव गेल्या अनेक दिवसात चर्चेत राहिलेलं आहे. सर्वाधिक चर्चेत गेल्या काही दिवसात जे राजकारणी आहेत त्यांच्यामधलं हे नाव आहे आणि त्यांच्या दुर्दैवानं ही चर्चा केवळ त्यांच्यावर होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचीच राहिलेली आहे. गजानन पाटील लाच प्रकरण असू दे किंवा दाऊदची कथित फोन कॉल प्रकरण असू दे किंवा आता भोसरी MIDC मधलं भूखंड प्रकरण, खडसेंच्या मागच्या अडचणी काही केल्या संपायचं नाव घेत नाहीयेत. पण या सगळ्यामध्ये एक आश्चर्याची गोष्ट अशी की पार्टी विथ डिफरन्स असं स्वतःच्या नावाला ज्या भाजपने जोडून घेतलंय त्या भाजपवरती चहूबाजूनं टीका होऊन सुद्धा खडसेंबाबत त्यांनी कोणताही निर्णय घेतला नाही. म्हणजे त्यांना क्लीन चिट द्या किंवा त्यांना दोषी म्हणून त्यांना बाजूला करा, काहीही निर्णय भाजपतर्फे ठोस भूमिका कोणतीच घेतलेली नाहीये. ही चालढकल का होते? हा वेळकाढूपणा भाजप करताना दिसतंय का? त्यांच्या बाजूने किंवा त्यांच्या विरोधात असा निर्णय का घेताना दिसत नाहीये भाजप? कारण काय असू शकतात याची आज आपण शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत, चर्चा करणार आहोत. त्यासाठी माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत राजकीय विश्लेषक अभय देशपांडे, त्याचबरोबर पुण्याहून आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉक्टर रत्नाकर महाजन, नाशिकहून आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार ज्यांचा उत्तर महाराष्ट्राचा संपूर्ण अभ्यास आहे ते विक्रांत पाटील, आणि भाजप कामगार आघाडीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष गोपाळ पाटील हे देखील या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. त्याचबरोबर आम आदमी पक्षाच्या प्रीती मेनन ह्या अगदी काही वेळातच या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत. मला सुरुवातीलाच जायचं आहे अभय देशपांडेंकडे. अभय देशपांडे, भाजपची चालढकल नेमकं काय म्हणायचं, कशामुळे होती? नाही, मला वाटतं की याला 2-3 कारण आहेत. म्हणजे पहिले आरोप भाजप खडसे यांच्या संदर्भात सुरुवात झाली ती गजानन पाटील यांना अटक केलं ज्यावेळेस एसीबीने, त्यावेळेसपासून या आरोपाची सुरुवात झाली आणि त्याच्या पाठीमागे एक एक प्रकरणं येत गेली. त्यानंतर भाजपात म्हणजे केंद्रामध्ये मोदी सरकार 2 वर्ष पूर्ण करत होतं, त्याचा एक जल्लोष सुरू होता. त्या सगळ्या प्रकरणात जर खडसे प्रकरण जर हे आलं असतं तर त्या प्रकरणाचा कुठेतरी रसभंग झाला असता. त्यामुळे मला वाटतं की त्या संदर्भात थोडीशी सबुरीची भूमिका पक्षाने घेतली असावी. त्यानंतर ज्यावेळेस म्हणजे तुम्ही अमित शहाचं ज्यावेळेस दिल्लीत 2 वर्षाच्या निमित्त जी पत्रकार परिषद झाली त्यावेळेस ते सांगत होते की आपण म्हणजे सरकारच्या अचिव्हमेंट सांगत असताना मध्येच खडसेंचा प्रश्न आला, त्यावेळेस त्यांच्या चेहऱ्यावरची ते एम्बॅरेसमेंट निश्चितपणे बरंच काही सांगून जाणारी होती. म्हणून त्यावेळेस त्यांनी सांगितलं की हा प्रश्न महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, त्याच्याबद्दल निर्णय घेतील असं सांगून मला वाटतं त्यांनी चेंडू तो महाराष्ट्राकडे टोलवला होता. इकडे महाराष्ट्रात असं होतं की मुख्यमंत्र्यांच्या दृष्टीने म्हणजे खडसे हे पक्षात त्यांना ज्येष्ठ आहेत, त्यांच्या संदर्भात निर्णय घेणं त्यांना मला वाटतं की ते धाडसही होत नव्हतं. दुसरीकडे त्यांच्यावर जे आरोप होत आहेत त्याचे समर्थन करायला म्हणजे त्या आरोपाचा बचाव करण्यासाठी किंवा खडसेंच्या समर्थनात ते स्वतः मुख्यमंत्री पुढे आल्याचं या पूर्ण मागच्या आठवड्याभरात कुठे काही दिसलं नाही. म्हणून मला वाटतं की या अडचणीत सगळं हायकमांडच्या लक्षात आल्या असतील त्यांच्या, म्हणून त्यांनीच त्यांची सुटका केली आणि त्यांचा अहवाल खडसेंच्या संदर्भातला जो आहे केंद्राकडे मागवला. त्यामुळे केंद्रीय पातळीवरच हा निर्णय व्हावा असं मुख्यमंत्र्यांनाही वाटत होतं. या सगळ्या मला वाटतं याच्यामध्ये उशीर झालेला आहे. जो काही निर्णय आहे खडसेंच्या संदर्भातले आरोप आहेत ते आरोप खरे आहेत का खोटे आहेत हे चौकशी अंती सिद्ध होईल. पण ती चौकशी लावणार आहेत का? चौकशी लावल्यानंतर ती चौकशी निपक्षपाती व्हावी म्हणून भाजपाचा नेहमी आग्रह असायचा की त्या पदावरून त्या व्यक्तीला दूर करावं आणि मग चौकशी करावी. तसा निर्णय होणार आहे का या संदर्भात मला वाटतं की पक्ष कन्सल्टेशन नंतर पण आणि दुसरं आणखी एक कारण आहे, विधान परिषदेची निवडणूक 2-3 दिवसानंतर आलेली आहे. ही निवडणूक होणार की नाही हे उद्या स्पष्ट होईल, विड्रॉल आहे उद्या. त्यानंतर ही निवडणूक होणार असेल तर त्याच्यात एक मत महत्वाचं असणार आहे. खडसेंवर समजा कारवाई करण्याचा निर्णय झालाच म्हणजे कारवाई केली तर त्याचे परिणाम काय होतील, महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होतील, लगेच येणाऱ्या निवडणुकीवर काय, या सगळ्यांचा विचार पक्षाला करावा लागतो. म्हणून मला वाटतं की तेवढा वेळ त्यांनी घेणं स्वाभाविक आहे. बरं, आपण नाशिकला जाऊया. विक्रांत पाटील आपल्यासोबत, उत्तर महाराष्ट्राचा त्यांचा अभ्यास आहे. विक्रांत पाटील, एकूणच राजकारणामध्ये आणि किंबहुना उत्तर महाराष्ट्रामध्ये खडसेंचा जो दबदबा आहे तो दबदबा पाहता आणि पक्षातली त्यांची सिनियरिटी पाहता भाजप कुठेतरी कचरत आहे ही भूमिका घ्यायला? निश्चितच ते कचरत आहेत. म्हणजे या सर्व प्रकरणातून गेले 3 आठवडे जे सगळं सुरू आहे धुरळा, त्यातून महाराष्ट्रासमोर मुख्यमंत्री अत्यंत कमजोर असल्याचा संदेश जातोय जो अत्यंत चुकीचा आहे. एकीकडे जसं अभयजींनी सांगितलं, तुम्हीही सांगितलं की पार्टी विथ द डिफरन्स आहे. एकीकडे मोदींचा सगळा जल्लोष सुरू आहे 2 वर्षांचा, आणि महाराष्ट्रामध्ये काय चित्र आहे इथे कुठलंही त्या पद्धतीची चर्चा सुरू नाही. खडसेंवरचे सगळे आरोप आणि प्रत्यारोप जे काय आहेत ते सगळं. दुसरीकडे खडसे दबावतंत्र आणतायत, म्हणजे जे आपल्याला कर्नाटकमध्ये येदियुरप्पांच्या बाबतीमध्ये दिसलं होतं त्याचीच पुनरावृत्ती होते. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खडसेंचे जे गुरु आहेत गोपीनाथ मुंडे, त्यांनीही अशाच पद्धतीने प्रयत्न केलेला होता. पण लक्षात घ्या, महाराष्ट्रामध्ये
कोणत्याही पक्षामध्ये अशी कोणतीही पक्षाला वेठीस धरण्याची जी काही प्रकरणं आहेत ती कधीही यशस्वी झालेली नाहीयेत. अपवाद फक्त शरद पवार यांचा. ते बाहेर पडले आणि छोट्या प्रमाणात का होईना आपली स्वतंत्र ताकद आहे हे त्यांनी पक्ष स्थापन करून दाखवून दिली. खडसेंच्या संदर्भामध्ये मला असं वाटतं की मुख्यमंत्र्यांच्याकडे किंवा मनात जी भीती आहे तो एक प्रकारचा बागुलबुवा आहे. खडसेंची प्रशासनावर पूर्ण पकड आहे. ते कोणालाही ऐकत नाही, कोणालाही जुमानत नाही. मंत्रिमंडळाच्या बैठका ते हायजॅक करतात आणि त्यांचा जो काही जनाधाराचा प्रश्न आहे, मला सांगा जळगाव जिल्ह्यामध्ये 3 आमदार हे शिवसेनेचे आहेत. जामनेरचे आमदार गिरीश महाजन हे त्यांच्या पाठीशी उभे राहणार नाहीत. चाळीसगावच्या आमदारांचं स्वतंत्र संस्थान आहे. अंमळनेरचे आमदार हे अपक्ष आहेत, त्यांचं स्वतंत्र संस्थान आहे. जर जळगाव जिल्ह्यामध्ये 6 आमदार हे खडसेंच्या पाठीशी नाहीत अशी स्थिती आहे, तर हा निर्णय घ्यायला कचरण्याचं कारण काय? आपण भाजपचे सगळं अगदी असहाय्यपणे महाराष्ट्रातली जनता पाहते की आपण कुठल्या अपेक्षेने आपण यांना निवडून दिलेलं आहे आणि जे गेल्या वेळी सुरू होतं, मागचे पक्ष जे काही करत होते तेच हे लोक करतायत. म्हणजे उलट त्यांनी तर नैतिकतेच्या दृष्टीतून अजित पवारांनी राजीनामा दिला होता, नंतर ते परत म्हणजे सत्तापदावर आले होते. तर भाजपचं जे स्वच्छ आणि नैतिकतेचं जे काही राजकारणाचे दावे आहेत ते पुरते फोल ठरलेले आहेत. ही पार्टी विथ द डिफरन्स वगैरे काहीही नाहीये. सगळ्यांचे पाय मातीचेच आहेत, हे सगळ्यांना दिसून आलेलं आहे. पूर्वीचे जर एका हाताने ओरबडत असतील तर हे दोन्ही हातांनी लुटतायत असं चित्र जनतेसमोर जात. गोपाळ पाटील आहेत आपल्यासोबत. गोपाळ पाटील भाजप कामगार आघाडीचे आहेत. गोपाळ पाटील, नेमकी भूमिका काय आहे? कारण भाजप कायम सांगतंय, भाजपने आजवर मागणी केलेली आहे की पाय उतार व्हा आणि निष्पक्षपातीपणे चौकशी होऊ दे. खडसे स्वतःहून पाय उतार का होत नाहीत आणि राज्य सरकारतर्फे सुद्धा एकही ठोस चौकशी ह्या सगळ्या आरोपांवरती लावण्यात आलेली नाहीये. नेमकं करतंय काय भाजप? भारतीय जनता पक्ष आपलं काम करते. काय करते म्हणजे अशातला भाग नाही. आणि ज्यांनी आरोप केलेले आहेत त्यांचं कामच आरोप करण्याचं आहे. विषय असा आहे की आता ज्या पद्धतीने आमचे मित्र या ठिकाणी सांगत होते, मला असं वाटतं की ते उत्तर महाराष्ट्राचा त्यांचा अभ्यास आहे असं सुद्धा म्हणतात. परंतु उत्तर महाराष्ट्रामध्ये काय काय निर्णय झाले आणि कशा पद्धतीने महाराष्ट्राकरता निर्णय झालेले आहेत हे त्यांना माहिती नाही का, किंवा ते स्वतःहून मुद्दाम सांगत नाही का, किंवा ही अशीच पद्धत असते बोलण्याची, मला काही कळत नाही. सगळ्यात महत्वाचा भाग असा आहे की आम्ही सांगण्याचा विषय नाही. खडसे साहेबांनी स्वतःहूनच त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की माझ्या विरुद्धचा एकही आरोप हा जर का त्या ठिकाणी सिद्ध झाला तर मी मंत्रीपदच नाही, राजकारणातून संन्यास घेईल. अजून काय सांगितलं पाहिजे? मग जशा प्रकारची मागणी विरोधात असताना ते करत होते, राजीनामा द्या आणि मग चौकशी, तसा स्वतःहून ते राजीनामा का देत नाही? नाही, मला असं वाटते की स्वतःहून राजीनामा द्यायचा म्हणजे दाऊदशी संबंध आहे असं जर का कोणी सांगत असेल, आणि ज्या पद्धतीने आता जर का सगळ्यांना आपल्याला माहिती आहे की खडसे साहेब काही कुठेतरी आले आणि वारसाने पारंपरिक पद्धतीने ते नेतृत्वात आले असं नाहीये. पार ग्रामपंचायत पासून तर त्याच्यामध्ये आता या महाराष्ट्राचे महसूल मंत्री, कृषी मंत्री या पदापर्यंत पोहोचण्याकरता त्यांनी संघर्ष केलाय, काम केलेलं आहे. त्यामुळे अशा पद्धतीने एखादं जर का होत असेल तर होऊ दे ना चौकशी त्याच्यामध्ये, कशाला काळजी करताय? आणि तुम्हाला एक सांगतो की सर्वांचं म्हणणं तेच आहे की होत असेल तर होऊ दे चौकशी, नैतिक जबाबदारी घेऊन खडसेंनी बाजूला होणं अपेक्षित आहे. खडसेंसारख्या ज्येष्ठ नेत्यांना पक्ष पण लपून ठेवण्याचा प्रयत्न करत नाही आणि कोणीही करत नाही. त्याच्यावरची ज्या पद्धत चाललेल्या चालूच आहे. बर, प्रीती मेनन आहेत आपल्यासोबत. प्रीती मेनन, तुम्ही इतके सगळे आरोप केलेले आहेत, मात्र भाजपतर्फे ठोस भूमिका अद्यापही घेतली जात नाहीये. वेळकाढूपणा चाललाय भाजपचा, काय वाटतं तुम्हाला? मुझे तो समझ में ही नहीं रहा है कि बीजेपी पार्टी विद डिफरेंस है या पार्टी विद कांग्रेस का एक मिरर है. उन्होंने बिल्कुल भी अपने जो भी सिद्धांत थे, जो भी उन्होंने बोला था कि वो करप्शन के खिलाफ लड़ेंगे, जो भी उन्होंने कहा था कि वो ये दोगली राजनीति नहीं करेंगे, वो आज सब महाराष्ट्र में वो भ्रम टूट चुके हैं. महाराष्ट्र में ऐसा बिल्कुल भी नहीं है. उनके एमएलसी के आप कॉर्पोरेटर्स देख लो, सारे करप्शन में एनसीपी, मनसे, कांग्रेस, सबके पुराने जो भी रिजेक्टेड करप्टेड लोग हैं वो आज बीजेपी में हैं. तो ये बीजेपी का सच है, सेम कांग्रेस एनसीपी वाला सच है, इसमें कोई फर्क नहीं है.
मेन बात यह है कि खड़से साहब के खिलाफ ये लोग एक्शन इसलिए नहीं लेना चाहते क्योंकि लोग कहते हैं कि खड़से साहब इनकी टॉप लीडरशिप को ब्लैकमेल कर रहे हैं। खड़से साहब के पास ऐसे पुरावे हैं, ऐसे प्रूफ हैं जिसकी वजह से बीजेपी की टॉप लीडरशिप उनके खिलाफ एक्शन लेने से घबरा रही है। अगर ये बीजेपी की सच्चाई है तो इस पार्टी को फिर से महाराष्ट्र में कभी वोट नहीं मिलने वाले हैं। अत्यंत गंभीर आरोप प्रीती मेनन यांनी केलेला आहे। आपल्यासोबत डॉक्टर रत्नाकर महाजन सुद्धा आहेत। डॉक्टर महाजन, एक यामध्ये मुद्दा असा आहे की काँग्रेस राष्ट्रवादी जे या राज्यामधले मुख्य विरोधी पक्ष म्हणून ज्यांच्याकडे पाहतो त्यांच्या विरोधामध्ये जितका जोर दिसत नाहीये तितका जोर हा आम आदमी पक्षाच्या विरोधामध्ये दिसतोय। का कमी पडतात विरोधक? दबाव आणण्यासाठी का कमी पडतात? नाही, कमी बिमी काही पडत नाही। आपल्याला जर आठवत असेल तर बदलापूरच्या जमिनीच्या बाबतीत जेव्हा प्रश्न निघाला त्यावेळेला पहिली तोफ काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्याच्या वतीने डागण्यात आलेली होती आणि त्यामध्ये जे असे अत्यंत आश्चर्यकारक विधान केलेलं होतं की 5 कोटीच्या जमिनीसाठी 30 कोटी कशाला वगैरे असं जे विधान केलं होतं त्या विधानाचं बुरखा फाडणारं निवेदन ताबडतोब काँग्रेस पक्षाने दिलं होतं आणि त्या जमिनीच्या सरकारी रेडी रेकनर प्रमाणे किंमत काय आहे याचं अधिकृत पुस्तक पत्रकारांसमोर ठेवून त्याची किंमत नक्की किती हे सांगण्यात आलं होतं। त्यामुळे काँग्रेस पक्ष सुरुवातीपासूनच या विषयावर आक्रमक आहे। दुसरं असं की आता आपण जी चर्चा करतोय त्या चर्चेला रेलेव्हंट मुद्दे चर्चेत येणं, रेलेव्हंट मुद्दे येणं जास्त महत्वाचं आहे। काँग्रेसच्या नावाने खडे फोडणं हे भारतीय जनता पक्ष असो किंवा अन्य पक्ष असो त्यांचं जन्मजात व्रतच आहे, तो त्यांनी वसाच घेतलेला आहे आणि न उठता न मारता ते वसा जन्मभर चालू ठेवतील याविषयी आम्हाला काही बोलायचं नाही। मुद्दा असा आहे की काँग्रेस पक्षाच्या इतिहासात, महाराष्ट्रापुरत्या इतिहासात जरी तुम्ही गेलात तरी अंतुले निलंगेकरांपासून ते अशोक चव्हाणांपर्यंत जेव्हा जेव्हा आरोप झाले त्यावेळेला सिद्ध होऊ द्या मग बघू काय ते असा पवित्रा काँग्रेस पक्षानं घेतला नाही। आपल्याला जर आठवत असेल तर अशोक चव्हाणांच्या वेळेला आत्ताचे राष्ट्रपती माननीय प्रणब मुखर्जी हे निरीक्षक म्हणून आले होते। त्यांनी पत्रकारांसमोर सांगताना असं सांगितलं की पब्लिक परसेप्शन लक्षात घेता त्यांनी राजीनामा द्यावा असा आम्ही निर्णय घेतलेला आहे। त्याप्रमाणे अशोक चव्हाणांनी राजीनामा दिलेला होता। अशोक चव्हाणांचा त्या प्रकरणामध्ये काय सहभाग आहे याची अजून न्यायालयीन प्रक्रिया चालू आहे। तेव्हा रोज उठून एक पक्ष निघतो आणि त्या पक्षाचे काल झालेले नेते, कालपर्यंत ते कुणाला माहितीच नव्हते, त्यांची नावं माहीत नव्हती, त्यांचे चेहरे माहीत नव्हते, असे लोक आज उठून काँग्रेसच्या भ्रष्टाचारावर काँग्रेस आणि बीजेपी सगळं कसं सारखं आहे अशी संभावित भाषा जे बोलतायत त्यांनी आपल्या या भाषेचा पुनर्विचार केला पाहिजे। आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्ष केवळ चालढकलच करतोय असं नाही तर शेवटच्या घटकेपर्यंत खडसेंना वाचवण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष करतो आहे। कदाचित जर यांनी काही निर्णय घेतला तर तो लोकलज्जेस्तव असेल, नैतिकतेच्या आग्रहापुरती नसेल, एवढं मात्र आपण लक्षात ठेवलं पाहिजे। गोपाळ पाटील, नैतिकतेच्या आग्रहास्तव जर काही निर्णय झालाच खडसेंना पदावरून दूर करण्याचा तर तो नैतिकतेच्या आग्रहास्तव नसेल तर तो लोकलज्जेस्तव असेल। खडसेंना वाचवण्याचा प्रयत्न भाजप करतंय, थेट आरोप केलेला आहे भाजपवरती। नैतिक जबाबदारी स्वीकारणार का भाजप? नाही, काय झालंय की आजच्या चर्चेमध्ये कोणी काँग्रेसवर आरोप केला नव्हता, परंतु सर स्वतःवर ते सांगताय की काँग्रेसवर आरोप केला पाहिजे, करतायत आणि मग आम्ही असं होतोय। विषय असा आहे की बोलण्याकरता दम लागतो, ताकद लागते। अरे एका वाक्याने केला, तुम्ही ऐकलं नाही, त्यांनी सांगितलं, तुम्ही ऐकलं नाही, एका वाक्याने केला, त्यांनी सांगितलं की हे ते सारखेच आहे। सर तुमचं वरिष्ठत्व, तुमचं मोठेपण मान्य करून तुम्ही बोललो नाही, मध्ये मला बोलू द्या। मी तुमचे खूप कार्यक्रम ऐकलेले आहेत, मी तुमचं वरिष्ठत्व मान्य करतो, मला बोलू द्या। आणि मग तुम्ही सुद्धा, तुम्ही सर म्हणतो तुम्हाला, तर गुरुजीच्या नात्याने तुम्ही नंतर विद्यार्थ्याशी बोला, आम्हाला बोलू ते द्याल की नाही? बोला, तुमचा मुद्दा पूर्ण करा। मी आता इथे तुम्ही जे सांगतायत त्याच्यामध्ये की एक विषय जो आहे याच्यातला आत्ताच्या घडीला ज्या मेनन मॅडमने या ठिकाणी आरोप केलेले आहेत त्यांचा कार्यक्रमच आहे। त्यांनी आतापर्यंत पहिल्यांदा त्यांनी म्हणजे माझ्याच पक्षातल्या नितीनजी गडकरींवर त्यांनी आरोप केले,
आणि त्यांच्या एखाद्याचं आयुष्य बर्बाद करण्याचा कार्यक्रम नाही, ही एक मंडळी मुद्दा करतात. असा आहे की त्यांचा आणि आरोप वरून आपण करण्याचा त्याच्यामध्ये कार्यक्रम आहे, मोठ्या त्यांनी मोठ्या असे पद्धतीने बिनबुडाचे आरोप दोन नाही केले, प्रकारची त्यांनी माणसं कागदपत्र सादर समाजामध्ये केलेले आहेत. असतात. ज्या लोकांना काही करायचं नसते आणि बिनबुडाचे आरोप करायचे, गणेश हॅलो. पाटील त्यांनी कागदपत्र सादर केलेले आहेत. आता ते बिनबुडाचे आरोप कागदपत्र घेऊन करायचे त्याची सखोल आणि चौकशी परत करण्यात आली त्याच्यामध्ये पाहिजे. प्रसिद्धीच्या झोतात राहायचं. काही लोक कामं करतात. हॅलो. नम्रता इकडे मला येऊ द्या. प्रीती आता मेनन ते आरोप लावतात, मला जबाब देऊ द्या. बोला. प्रीती मेनन बोला. हॅलो. हो, हे जे आरोप लावतात की आम्ही बिनपुरावेचे आरोप केले आहे, ते आम्ही कधीच नाही केले आहे. आमचा पहिला आरोप एकनाथ खडसेंवर काय होतं, पीआय सादरेंनी सुइसाइड नोटमध्ये नाव अरे लिहिले मॅडम, होते. हमेशा करती है आप, एक बार क्या सुप्रिटेंडेंट ऑफ करती है, पोलीस हमेशा करती सुपेकर, है. पीआय रायठे आणि सागर चौधरी हे तिघी लोक सगळे एकनाथ खडसेंचे जवळचे लोक होते आणि यांना प्रोटेक्ट करण्यासाठी एकनाथ खडसे स्वतः समोर आले. ते स्वतः येऊन सांगितलं आधी त्यांनी, मी सागर चौधरीला ओळखत नाही, आणि नंतर हे सिद्ध झालं की सागर चौधरी त्यांचे घरचे एकदम करीबीचे फॅमिली फ्रेंड सारखे आहे, त्यांच्या बर्थडेज मध्ये सामील होतात. हे सगळं प्रकरण आम्ही सिद्ध केलं तेव्हा, पण काहीच केलं नाही बीजेपीच्या सरकारने. एक सीआयडी इन्व्हेस्टिगेशन लावली आणि ते कुठे बरीड केली. म्हणून आम्ही म्हणतो की जेपर्यंत अरे तुमचा एकमेव एकनाथ कार्यक्रम खडसेंना तेवढाच आहे काढणार त्याच्या नाही, त्याला काय कोणतीही इन्क्वायरी, कोणतीही इन्व्हेस्टिगेशन फेअर होणार नाही. जेव्हा आम्ही सांगितलं की एकनाथ खडसेंनी खोटं सांगितलं की त्यांचा फोन 2 वर्ष बंद होतं, आम्ही आयडिया सेल्युलरची रेकॉर्डिंग दिली, आपल्या चॅनलला सुद्धा दिली. त्या रेकॉर्डिंगमध्ये स्पष्ट आयडियानी म्हटलंय की फोन चालू आहे. गेल्या महिन्याचं बिल होतं 683 रुपये 22 पैसे, 700 रुपयाचं भुगतान केलं होतं. त्याचा आधीचं महिन्याचं बिल होतं 1307 रुपये. आणि एकनाथ खडसे स्वतःनी कबूल केलं एका दुसऱ्या चॅनलवर की त्यांचा फोन चालू प्रीती होता मेनन, आणि हा ते डेटा नेहमी सगळा बिल तुम्ही भरत समोर होते. ठेवलेला त्यांचे आहे, जे मात्र खोटे वाद आहे ते आम्ही पुरावे देऊन प्रूव्ह केले आहे. नक्कीच तुम्ही पेपर्स दिलेले आहेत, हे पेपर्स कुठेतरी समोर आलेले आहेत म्हटल्यानंतर त्याची चौकशी होणं या ठिकाणी गरजेचं आहे. केवळ आरोप बिनबुडाचे आहेत असं म्हणून भाजप आपली जबाबदारी झटकू शकत नाही. नैतिक जबाबदारी म्हणून का होईना त्यांना कुठेतरी कोणती तरी जबाबदारी त्यांना स्वीकारावी लागणार आहे. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर याच चर्चेवरती कायम राहणार आहोत. बघत राहा एबीपी माझा. ब्रेक नंतर आपलं स्वागत. आपण पाहताय माझा विशेष. आपली चर्चा सुरू आहे. एकनाथ खडसेंच्या बाबत भाजप वेळकाढूपणा करताय का, त्यांच्यावरती कोणतीच कारवाई, कोणतीच भूमिका भाजप घेताना दिसत नाही. विक्रांत पाटील, माझा एक प्रश्न आहे तुम्हाला. एकूणच घडणाऱ्या घटना याचा जर राजकीय अन्वयार्थ आपल्याला काढायचा झाला तर कुठेतरी खडसेंचा स्वभाव, त्यांची आक्रमक वृत्ती हे सगळं भाजपला डोईजड जातंय आणि त्यातून विरोधक जे काही आरोप करतायत ते होतातच आहे, परंतु अंतर्गत सुद्धा हे असावं एकनाथ खडसेंना कॉर्नर करण्याचं प्रकरण. नाही, निश्चितच कॉर्नर करण्याचं वगैरे असं मला वाटत नाही. त्यांची एकूणच कार्यपद्धती जर बघितली तर त्यांचं मंत्रिमंडळामध्ये नेहमीच एक स्वतंत्र संस्थान राहिलंय. खरं तर काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे हे विरोधी पक्ष नेते असताना शरद पवारांनी आरोप केला होता की बिल्डर्सचे जमिनीचे प्रश्न लावून त्यामध्ये तोडपाणी केलं जातं. तो त्यांच्यासाठी धोक्याचा इशारा होता. त्यानंतरही त्यांची कार्यपद्धती सुधारली नाही. म्हणजे मगाशी जो एक मुद्दा आला की विरोधी पक्ष हे जे काय आहे ते अत्यंत कमजोर पडलेले आहेत, ते 100% सत्य आहे. म्हणजे सचिन सावंत सोडलं तर या संपूर्ण प्रकरणामध्ये मला वाटत नाही की विरोधी पक्ष नेते जे आहेत त्यांची भूमिका अत्यंत संशयास्पद आहे. जळगावचे जे जिल्हाध्यक्ष आहेत संदीप पाटील काँग्रेसचे, तर तोंडही उघडायला तयार नाही आहेत. जेव्हा गेल्या वेळी सादरे प्रकरणामध्ये खडसे हे संशयाच्या भोवऱ्यात होते तेव्हा ते क्लीन चिट देऊन मोकळे झालेले होते. आणि एकूणच प्रशासनावर खडसेंची उत्तम पकड आहे ही गोष्ट 100%. ते मुख्यमंत्र्यांना डोईजोड आहेत, त्यातही ते सर्वात सिनियर नेते आहेत. हा दबाव मुख्यमंत्र्यांवर कायम आहे. असं वाटलं होतं की मुख्यमंत्र्यांनी प्रशासनावर पूर्ण पकड मिळवली आहे, पण तसं काही जाणवत नाही. कारण त्यांनी ज्या काही 180 बदल्या गाजावाजा करून केल्या त्यातले लोक अजून जॉईन होत नाहीयेत. दर 2 दिवसानंतर परत काहीतरी पुरवण्या बदल्या येत आहेत. जे जॉईन होत नाही त्यांना त्यांच्या मर्जीची ठिकाणं दिली जात आहेत. आणि महसूलमध्ये, म्हणजे आज मी तुम्हाला सांगतो नाशिकमध्ये होतो तर कोणीतरी तो एक अधिकारी आहे त्याच्या विरोधामध्ये होर्डिंग लागलेले आहेत अप्पर जिल्हाधिकारीच्या. लक्ष्मी मंजू
मंजू लक्ष्मी ह्या अत्यंत चांगल्या अधिकारी, त्यांनी 600 कोटींचा दंड ठोठावला होता या सगळ्या रेती माफिया, डबर, क्रशरवाल्यांना, आणि तो त्या अप्पर जिल्हाधिकाऱ्याने रद्द केला, दंड माफ केला 600 कोटींचा, सरकारचं 600 कोटींचं नुकसान केलं. हेच प्रकार जळगावमध्ये घडतायत. जळगाव मधल्या वाळू ठेक्यांमध्ये खडसेंच्या मर्जीतल्या माणसांना 30 कोटींचा दंड माफ केला जातो आव्हाने गटामध्ये. सागर चौधरीचं प्रकरण त्यातूनच उद्भवलं होतं. अगदी काल परवा 3 कोटींचा दंड माफ केला अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी. अत्यंत वचक त्यांचा प्रशासनावर आहे, त्यांच्या विरोधात जाण्याची कोणाची हिंमत नाही. म्हणजे एकूणच विरोधकांप्रमाणे पक्षांतर्गत सुद्धा खडसे जड जातात. एकतर बहुजन कार्ड जे आहे जड जातायत, म्हणजे हा बागुल बुवा आहे तुम्हाला मी सांगतो. म्हणजे बहुजन कार्ड त्यांनी आज बाहेर काढलेलं आहे. त्यांचे समर्थक जाहिराती देतात, ह्या जाहिराती पंकजा मुंडे देत नाहीयेत, या जाहिराती खडसेंचे समर्थक देत आहेत. आणि त्या जाहिरातींमध्ये म्हणजे श्रद्धांजली वाहणारे वर एकनाथराव खडसे, खाली पंकजा मुंडे आणि अजून मुंडे घराण्यातलं कोणीतरी, अशा पद्धतीने जाहिराती या खडसे गोटातून येत आहेत. म्हणजे एकूणच हे जे काही आहे सगळं जे आहे भाजपच्या अंतर्गत सुद्धा अशी घटना आहे ही की तुम्ही अडचणीत आलायत. नाही, नक्कीच खडसे कुठेतरी नक्कीच यामधून अडचणीत आलेले आहेत. अभय देशपांडे आज मुख्यमंत्री जे दिल्लीत गेले आणि त्यांनी अमित शहाच्या गोटात हा चेंडू भिरकावून दिलेला आहे की अमित शहा काय तो निर्णय घेतील. कदाचित खडसेंच्या सिनियरिटीमुळे मुख्यमंत्र्यांना तो अवघड निर्णय घेणं शक्य किंवा ऑकवर्ड असू शकतं. एकूण याचंच प्रतीक म्हणायचं आहे. नाही, मला वाटतं की या 2-3 गोष्टी घेतल्या पाहिजे की सत्तेबरोबर काही पक्षांमध्ये दुर्गुण येत असतात. ते दुर्गुण म्हणजे भाजपा सत्तेत नव्हती, विरोधी पक्षात होती, त्यावेळेस ते ज्या एकसंघपणे काम करायचं, त्याच्यानंतर तो एक सत्ता आल्यानंतर एक दरी वाढत जाते. म्हणजे मागच्या 5 वर्षात ज्यावेळेस आघाडीचं सरकार होतं, विरोधी पक्षनेते म्हणून खडसे काम करत होते, ते प्रभावीपणे काम करत होते. त्यांना देवेंद्र फडणवीस म्हणजे ज्युनियर सहकारी म्हणून मदतही करत होते. त्यांच्यामध्ये खूप छान ट्युनिंग होतं. मगाशी विक्रांत पाटलांनी ज्याचा उल्लेख केला की गोपीनाथ मुंडे त्यांचे राजकीय गुरु, तर ते राजकीय गुरु फडणवीस यांचे पण आहेत. पण त्यामुळे त्यांच्यामध्ये एक चांगला समन्वय होता. पण ज्यावेळेस त्यांच्या मुख्यमंत्री पदाची संधी हुकली आणि ती आपल्यापेक्षा ज्युनियर माणसाला मिळेल, माणसं बाकीच्या सगळ्या गोष्टी सहन करतात, पण आपल्या कनिष्ठ सहकारी ज्यावेळेस वरच्या पदावर जातो त्यावेळेस ते थोडंसं अवघड जातच किती मान्य केलं. आणि खडसेंनी ती, मला वाटतं की ते प्रामाणिकपणे ती आपली भावना बोलूनही दाखवली होती. प्रश्न असा येतो की इथे विरोधक काय करतात किंवा विरोधकांनी केलेले आरोप किती राजकीय हेतूने प्रेरित आहेत हा भाग बाजूला ठेवू आपण. पण ज्यावेळेस आता म्हणजे पुण्याच्या भूखंडाचं प्रकरण घ्या, खडसे म्हणतात की ही जमीन MIDC ची नाहीये. त्याच मंत्रिमंडळात त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणारे सुभाष देसाई सांगतायत की ही आमच्याच मालकीची म्हणजे MIDC ची जमीन आहे. तर याचा निर्णय कसा होणार, याचा फैसला कोण करणार? याच्यासाठी चौकशी आवश्यक आहे. म्हणजे मी म्हणणार की नाही हे चुकीचे आहेत आरोप, पण हे असं जर असेल तर मगाशी महाजन सरांनी ज्याचा उल्लेख केला की पब्लिक परसेप्शन हाही राजकारणातला मोठा भाग असतो. तुम्ही निर्दोष असाल तर तुम्हाला ते सिद्ध करावं लागतं. त्याच्यासाठी चौकशी हाच मार्ग असू शकतो. मुख्यमंत्र्यांनी आता 2 मंत्री वेगवेगळी मतं मांडतायत, तर मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे की वस्तुस्थिती सांगणं. पण त्यांनाही आज त्या जड जात होतं, वस्तुस्थिती सांगता येत नव्हती आणि ती चुकीचं आहे म्हणून सांगता येत नव्हतं. त्यांनी आपला तो चेंडू हायकमांडकडे देऊन टाकला की आता तुम्हीच ठरवा काय ते. म्हणून मला वाटतं की या संदर्भात निर्णय घ्यायला वेळ लागणं स्वाभाविक आहे. ते हेच कारण त्याच्या मागे दिसत आहेत. रत्नाकर महाजन, विक्रांत पाटलांनी सुद्धा आरोप केला की विरोधी पक्ष यामध्ये खमकी भूमिका घेण्यात कमी पडते. म्हणजे एक सचिन सावंतांनी जी ACBकडे तक्रार वगैरे केली तिथपर्यंतच, त्याच्यानंतर त्याचा फॉलोअप दिसलेला नाही. का विरोधी पक्ष यामध्ये बॅकफूटवरती जाताना दिसतंय? हे एक प्रकरणामध्ये काँग्रेसने आज दाखवलं की हा बाबा आम्ही याला वाचा फोडलेली आहे, पण पुढे काय? ते 100% वगैरे असं शब्दप्रयोग करून आपल्याला अंतिम सत्य समजलेलं आहे आणि आपण सोडून कुणालाही सत्याचा अंश सुद्धा कळलेला नाही असा आव आणणं हे तटस्थतेचा आव राखण्यासाठी आवश्यक असतं. तेवढं आपण सोडून देऊ. मुळामध्ये सचिन सावंत हे काँग्रेसचे प्रवक्ते म्हणून बोलतात, त्यामुळं ते संपूर्ण पक्षाचे एक प्रवक्ते म्हणून बोलतात आणि काँग्रेसमधला कुठलाही एक नेता त्याच्या विरोधी सूर काढत नाही. याचा अर्थच काँग्रेस पक्ष त्या बाबतीत एकमतानं एकसुरानं बोलतोय. आता कुणाची जर अशी अपेक्षा असेल की अन्य पक्षांप्रमाणे 10-12 लोकांनी चाव 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 केलं आणि वेगवेगळ्या पद्धतीनं आकांड तांडव केलं तरच विरोधी पक्ष प्रभावी आहे, असा जर कुणाचा अनुभव सिद्ध समज असेल तर त्या निकषावर काँग्रेस उतरत नाही, हे बरोबर आहे.
मगाशी गोपाळनी सांगितलं त्याचा उल्लेख केला पाहिजे. मी काही मुद्दा म्हणून बोललो नाही. मी बोलण्याच्या आधी हेच तटस्थ पत्रकार आणि आपच्या नेत्या या दोघांनी आजच्या प्रकरणाची तुलना काँग्रेसशी करण्याचा प्रयत्न केला आणि हे दोघंही सारखेच आहेत असं सांगण्याचा प्रयत्न केला. म्हणून मी ते स्पष्टीकरण दिलं. ते गोपाळनी स्वतःच्या अंगावर ओढवून घ्यायचं कारणच नव्हतं. मी बीजेपी बद्दल बोललोच नव्हतो. बीजेपी बद्दल एवढंच बोललो होतो की चालढकलच नव्हे तर त्यांना वाचवण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न करीत आहेत. आता यात असभ्य असं काय आणि राग येणं काय? म्हणजे माणसाने किती सभ्य बोललं तरी त्याच्यावर असभ्यतेचा आरोप करायचा आणि आकांड तांडव करून त्यांच्या अंगावर जायचं, हा काय आता ट्रेनिंगचा भाग आहे का काय? रत्नाकर महाजनांनी सांगितल्याप्रमाणे काँग्रेसने सभ्यतेत या गोष्टीला विरोध केलेला आहे. मात्र त्या सभ्यतेतून त्यांचा दबाव सुद्धा तितक्याच ताकदीने दिसणं गरजेचं आहे. कारण सरकारवर दबाव बनवून जे चूक होत असेल त्या विरोधात सरकारच्या उभं राहणं हे विरोधी पक्षाचं काम असतं. माझी वेळ संपत आलेली आहे. अगदी शेवटची कमेंट मला थोडक्यात अभय देशपांडे तुमच्याकडून हवी. पार्टी विथ डिफरन्स ही जी भाजपने भूमिका घेतलेली आहे हे एकूणच प्रकरणात ती सोयीची भूमिका आहे असं दिसतं. काय मी मगाशी उल्लेख केला की सत्तेबरोबर काही दुर्गुण येत असतात. शेवटी पक्षामध्ये कसं असतं, राजकारणात बरेच वेगळे विरोधी पक्षात बसून नैतिकतेच्या गोष्टी गप्पा करणं सोपं असतं. ज्यावेळेस तुम्ही सत्तेत येता त्यावेळेस त्या सत्ता करण्याच्या खेळात बरेच दुर्गुण तुमच्याकडे अंगाला चिकटत असतात. म्हणजे विधान परिषदेच्या उमेदवारीपासून जर आपण सुरुवात केली तर निष्ठावंतांचं काय होतं आणि बाहेरून कशी लोक येतात हे आपण आता बघतोय. म्हणजे पार्टी विथ डिफरन्स म्हणजे जिथे म्हणतो आपण त्यावेळेस सगळ्या गोष्टी त्या राजकारणात शेवटी इलेक्टिव्ह मेरिट किंवा राजकारणासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी करण्याकडे सर्वच राजकीय पक्षाचा कल असतो. त्याच्यामुळे पार्टी विथ डिफरन्स नसते, पार्टी विथ डिफरन्सेस आमच्याकडे नाही आहेत असंही सांगितलं जात होतं. तेही आता दिसतंय. मला वाटतं की राजकारणात कुठलेही पक्ष आज फार मोजकी माणसं अशी आहेत की राजकारण आणि ती दुर्दैवाने ती साईडलाईनलाच आहे राजकारण वेन टाइम कम्स असं सुद्धा म्हणता येईल या ठिकाणी. अगदी बरोबर आहे. म्हणून मला वाटतं की भाजपाला आता खरंच आपण डिफरंट आहोत लोकांपेक्षा हे दाखवण्याची वेळ आलेली आहे. आणि दाखवायची असेल तर मला वाटतं की त्यांना काही गोष्टी काही निर्णय कठोरपणे घ्यावे लागतील आणि ते निर्णय घेतले तरच त्यांचं मला वाटतं की ते पार्टी विथ डिफरन्स हा शब्द त्यांना कठोर निर्णय नैतिक जबाबदारी हे भाजपने कुठेतरी घेणं गरजेचं आहे. नाहीतर पार्टी विथ डिफरन्सचा बुरखा हा टराटरा पाडण्यासाठी या ठिकाणी विरोधकही ताकदीने बसलेले आहेत आणि इतर माहिती अधिकार कार्यकर्ते आणि सगळेच जण आहेत. कारण आज भाजप सत्तेमध्ये पूर्ण ताकदीने आलेला आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये आहेत लोक. त्यामुळे नैतिक जबाबदारी भाजपने स्वीकारून या ठिकाणी वेळकाढूपणा सोडून ठोस भूमिका स्वकीयांच्या बद्दल सुद्धा घेणं हे तितकंच गरजेचं आहे. या सर्व मान्यवरांनी आपल्याला चर्चेसाठी वेळ दिला त्याबद्दल त्यांचे आभार. माझा विशेषमध्ये आज इथेच थांबतोय. बघत रहा एबीपी माझा.